मित्रांनो, रिझल्ट लागल्यानंतर 3 प्रकारचेच रिझल्ट लागले प्रत्येकाचे. एक तर ज्याला एक्सपेक्टेड होतं तेवढे मार्क आले किंवा जास्त आले, दुसरा एक्सपेक्टेशन पेक्षा कमी ॲव्हरेज मार्क आले, तिसरा बिलो एक्सपेक्टेशन पेक्षाही कमी आले. सो या तिन्ही प्रकारच्या पोरांनी आता पुढची स्ट्रॅटेजी काय फॉलो करायची पुढच्या 3च मिनिटात सांगतोय, फॉलो करा. बघा, या सेमिस्टरमध्ये वर्गात पहिले यशाल, याच पद्धतीने पुढे गेले पुढच्या सेम मध्ये कॉलेजमध्ये पहिले यशाल. मित्रांनो बघा, पहिले मुलं ज्याचे एक्सपेक्टेशन सारखे मार्क आले, दुसऱ्या ॲव्हरेज एक्सपेक्टेशन सारखे नाही आले, ॲव्हरेज मार्क आले, आणि तिसरा आला बिलो एक्सपेक्टेशन. हा मुलगा आहे 85, 90, 100. अरे हो, 100 सुद्धा. हे स्क्रीनशॉट बघा, हा कालचा स्क्रीनशॉट. या मुलाला आता ग्रेड आले, त्याला माहिती होतं 100 on 100 पडते. हा माझा M3 चा कोर्स घेतलेला मुलगा आहे. 100 on 100 मार्क त्याला पडले. तो म्हणजे सर मार्क तर आले नाही. त्याला ऑब्विसली माहिती, पेपर त्याने दिलाय ना, मार्क फक्त रिझल्ट तो लागायचा लागतो. रिझल्ट ऍक्च्युअली तेव्हाच लागले असतो जेव्हा आपण पेपर देतो. सो त्याला 100 on 100 आले, कारण त्याने सेमिस्टरवर मागच्या मी जेवढ्या स्ट्रॅटेजी दिल्या त्या फॉलो केल्या, अभ्यास केला. आउट ऑफ मार्क आले, 2 दिवसांत रिझल्ट येईल बघा, 100 on 100 राहतील. यस. सो त्याच्यासाठी काय, सेकंड जे हे ॲव्हरेज रिझल्ट म्हणजे जे 60 ते 75च्या मध्ये मार्क आले किंवा विषय निघून गेले, प्रॅक्टिकल बॅक राहून गेले, हा सेकंड मुलगा बघा, ज्याचे प्रॅक्टिकल बॅक राहिले आणि खूप मेहनत केली होती. आणि तिसरा बिलो एक्सपेक्टेशन, बॅकलॉग राहिला किंवा खूपच कमी आले, 60च्या खाली. काय काय करायचं मित्रांनो, आता जो टॉपर आहे किंवा एक्सपेक्टेशन जास्त आले किंवा आउट ऑफ आले, त्याने 3 गोष्टी करा. पहिलं तर आता जस्ट फटाफट एन्जॉय करून घ्या, मस्त एन्जॉय करून घ्या. सेकंड, ठीक आहे, आपल्याला आपण टॉप होणं सोपं आहे, पण ते टॉपर टिकवणं, आपली पोझिशन टिकवणं सगळ्यात अवघड आहे. सो आता या सेमला आपला CGPA जर 9च्या 8च्या वरती आला आणि तो टिकावता आला पाहिजे, यासाठी प्लॅन आउट करा, टाइम टेबल बनवा, कुठले अवघड विषय ते शोधा, पहिल्यापासून अभ्यासाला 3-3, 4-4 तास शेड्यूल टाका, अभ्यास सुरू करा. यस, तसं मी पण तुम्हाला मागच्या सेममध्ये टॉपर बनवण्यासाठी कंटिन्युअस तुम्हाला मदत केली, पुढे पण आता करत राहील. त्या व्हिडिओज बघत जा माझ्या, नक्की तुम्ही पुन्हा टॉपर होशाल. सो मित्रांनो, पहिलं त्याला सेलिब्रेट करून घे. दुसरं, प्लॅन बनवून नेक्स्ट सेमला पुढे काय, कसं मी माझी पोझिशन मेंटेन करेल. आणि तिसरं, जे तुझे मित्र हे बॅकलॉग लागले, यांना कमी रिझल्ट आला, यांना थोडी हेल्प कर. यांना जाऊन सांग की मी ज्या स्ट्रॅटेजी वापरल्या त्या तू वापर, मी तुला स्ट्रॅटेजी सांगतो त्या वापर, तू पण टॉपर होशील. सो यांना सुद्धा तुला पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करायची. क्लिअर. आता सेकंड आहे ॲव्हरेज स्टुडंट, याला आले 60-75 मध्ये मार्क अपेक्षा होती 80-90ची. सो तुला काय करायचंय, कुठे कुठे चुकलो, पेपर लिहिताना चुकलो की रिव्हिजनच झाली नाही, किंवा पेपरच्या आधी अभ्यासाला लागलो, थोडं आधी घ्यायला पाहिजे होतं, काय चुका झाल्या त्या शोध, फोटोकॉपी मागून घे, काय काय चुकलं शोध, का कमी मार्क आले हे शोधायला सुरुवात कर. यस. टेक्निकल स्किल जसे CC, जावा वगैरे वेगवेगळे विषय असतात, टेक्निकल कोडिंगचे विषय, त्याच्यात चुका होतात. जिथे अवघड वाटते पहिल्यापासून क्लासेस लावून घे चांगले, तुझ्या एरियात जे बेस्ट क्लास आहे तिथे जॉईन करा, अवघड विषयांना शोधून काढ, सिनियरला विचारून घे, जेणेकरून त्यात टॉप करशील. तुला वाटलं पर्पल ॲट जॉईन करायचं, पर्पल ॲटचे पण क्लासेस जॉईन करू शकतो. सो या वेळी जा, जेणेकरून तुझ्या आत्तापासून क्लिअरिटी येईल, काय चुकलंय काय नाही, ती चुका पुन्हा करायच्या नाही. या वेळी गेला तर तू सुद्धा टॉपर होशील. आणि ह्या मुलाशी मैत्री करून घे, हे महत्वाचं आहे. हा कोण आहे शोध, त्याच्या थोड्या स्ट्रॅटेजी फॉलो कर. यस, जेणेकरून तुला ॲव्हरेज तू टॉपर व्हायला तुला मदत येईल. आणि लास्ट, ज्याला बॅकलॉग लागले किंवा खूप कमी मार्क आले, 60च्या खाली आले, त्यांनी तर पहिलं शोध की वर्कलोड कुठे वाढला, पेपरच्या 1 दिवस आधी अभ्यासाला बसलो का मी, त्यामुळे पेपर वाढला का, त्याच्यानंतर माझे सोबत जे मित्र होते, माझा सरकमटस तो चांगला होता का, मित्र चांगले होते का, त्यांच्यामुळे टाइमपास झाला की, या गोष्टी शोध. यस, त्या गोष्टी शोधल्या की पुन्हा याच्याशी मैत्री करून घे, याच्याशी मैत्री कर. किंवा चांगले प्रोफेसर शोधा. कुठले प्रोफेसर जे आपल्याला मोटिवेट करतात, आपल्या चुका सांगतात, आपलं भविष्य सांगतं. जसं मी तुम्हाला कंटिन्युअस टॉपर बनवण्यासाठी मागच्या 6 महिन्यापासून व्हिडिओ देतो, आता पुढेही देणार आहे. आता मला टॉपर जेव्हा या मुलाला 100 मार्क आले, खूप आनंद झालाय मला की मी 6 महिने जे काम करत होतो ते रिझल्ट आलाय, आता त्याला मी टॉपर केला, आता तुम्हाला सगळ्याला टॉपर करणार आहे. सो असे चांगले प्रोफेसर शोधा, त्यांचा गायडन्स घ्या. यस, आणि पुन्हा स्टार्ट कर, घाबरायचं नाही. झालं, गॅदरिंग चालू आहे, डेट चालू आहे, एन्जॉय करून घे 2 दिवस आणि पुन्हा कामाला लाग. जे विषय अवघड जात आहे जॉईन करून घे आणि कामाला लाग. यस, यावेळी गेला तर तू सुद्धा या रेंजमध्ये कधी जाशील तुला कळणार नाही. सो मित्रांनो, यावेळी तिन्ही मुलांनी काय कामं करायचे मी क्लिअर केले. व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये डाऊट्स असतील ते लिहा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमची इंजिनिअरिंग सोपी करण्यासाठी पर्पल ॲट ॲपवर आम्ही रेकॉर्डेड कोर्सेस लेक्चर दिले आहे, ज्याच्यामध्ये मराठी हिंदीमध्ये आहे, नोट्स, व्हिडिओ लेक्चर, IMP सगळं दिलंय. सो कुठलाही कोर्स विषय अवघड असेल किंवा टॉप करायचा असेल, नक्की कोर्समध्ये जा, फ्री लेक्चर बघा, आवडले तर सबस्क्राईब करा आणि कामाला लाग. बघ, कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही, पुस्तक घेण्याची गरज नाही, काहीच नाही, सगळं ॲपवर वन स्टॉप सोल्युशन आहे, ते कर. या व्हिडिओ वर्गात पहिला येशील, चांगला अभ्यास केला तर एंड सेम मध्ये कॉलेजमध्ये पहिला येशील. थँक्यू.